कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झालं तुझ्या मनासारखं? गेली ती निघून। तू मला का सांगतोयस रे? आणि मुळात आपण या विषयावर का बोलतोय? तुला का फक्त पारूचीच बाजू दिसते का रे? आणि तू आणि पारू मिळून जे काय वागला ते दिसत नाहीये तुला? आणि पारू हे जे काय वागली माझ्यासोबत त्याच्यानंतर तुझी काय अपेक्षा आहे? मी पारूची माफी मागायला पाहिजे होती का? ए बाई पारू, प्लीज जाऊ नका गावाकडे, अशी माफी मागायला पाहिजे होती। एक मिनिट थांब तू। काय वागलोय मी आणि पारू तुझ्यासोबत? सांग ना। अरे तिने ऐन वेळेस येऊन आपल्या कंपनीचं नुकसान होण्यापासून वाचवलं, त्या बदल्यात तिचे आभार मानायचं सोडून तू चिडलास तिच्यावर। प्रीतम प्लीज यार, तुझी ट्रिक वापरलीस ना? बरोबर पारूचे डोळे स्कॅन झाले। बरोबर मी तुला सांगितलं होतं कुठलाही जुगाड मला चालणार नाही, मला नाही आवडणार ते। आणि यात ना पारूने तुझी साथ दिली, मला आवडणार नाही हे माहिती असून सुद्धा। तू थांब एक मिनिट। मी कुठलाही जुगाड केलेला नाहीये। हा, मी मान्य करतो की मी तुला सांगितलं होतं की माझ्या डोक्यात अशी काहीतरी आयडिया आहे, पण तू मला म्हणालास तुला नाही चालणार, तर मी नाही केली ती। नाही अरे, पारू जेव्हा रिक्षातून जात होती ना तेव्हा मी तिला बघितलं आणि तेव्हा मला कळलं की ती मुलगी पारू होती। आता ते सॉफ्टवेअरने तिचे डोळे कसे स्कॅन केले किंवा काय मला काही माहित नाही, आणि माझं आणि पारूचं काही बोलणे झालं नाही त्याविषयी। काय बोलतोयस? पण तुला काय फरक पडतो ना आता? गेली ती वेडी होती। तिला नाही कळलं की एका स्वार्थी आणि बिझनेस माइंडेड माणसावर एवढा विश्वास नसतो ठेवायचा, त्याला जीव नसतो लावायचा। बिझनेस माइंडेड निघाला असतो। हे घे, पकड। यात आपल्या आश्रमाच्या प्रोजेक्टचे डिटेल्स आहेत, बघून घे। दुपारची मीटिंग तू हँडल करतोस। त्याने काही जुगाड केला नाही, मग ते डोळे मॅच कसे काय झाले? मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार आहे। ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस। अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे। तू दोघांमध्ये फरक आहे पारू। पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस, तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय। मी नाही तुला माफ करू शकत। तू प्लीज जा इथून, मला तुझा चेहराही बघायचा नाहीये। जे काही बिघडलं आहे त्यावरनं हे नक्की आहे की आदित्य सर त्यांच्या आयुष्यातली ती डोळेवाली म्हणून मला कधी बी स्वीकारणार नाहीत। मी कुठलाही जुगाड केलेला नाहीये। ते सॉफ्टवेअरने तिचे डोळे कसे स्कॅन केले किंवा काय मला काही माहित नाही, आणि माझं आणि पारूचं काही बोलणे झालं नाही त्याविषयी। गेली ती वेडी होती। तिला नाही कळलं की एका स्वार्थी आणि बिझनेस माइंडेड माणसावर एवढा विश्वास नसतो ठेवायचा, त्याला जीव नसतो लावायचा। गणी बाळा, आता आपण आपल्या गावी जायचं आहे, समद्यांपासनं लांब। म्हणजे आपल्या वागण्याचा, आपल्या असण्याचा कुणाला त्रास होणार नाही। किती वेडा होतो मी।
सगळं ओळखलं मी, पण पारूचे डोळे नाही ओळखता आले मला. म्हणजे पारू? पारू माझं प्रेम आहे. पारू हो पारू कुठे किचन मध्ये? पारू नाहीये. नाही अच्छा ती बंगल्यावरच आहे का? सॉरी माझ्या नाही, ती गेली गेली. कुठे गेली? गावाकडं. अरे आपली पारू गावाकडे चालली आहे, कारण पण सांगत नाही का चालली आहे ते. मामा काळजी करू नका, मी तिला घेऊन येतो परत. मी तिची समजूत काढून परत घेऊन येतो. आदित्य बाबा, म्हणजे आता ह्यो जो काही निर्णय घेतलाय ना, तो पारूनी तिने घेतलाय आणि हे मला पटलेलं आहे. अशी कशी गेली मामा? बरं झालं ना गेली ती. म्हणजे माझी पारू लय बदलली. माझी पारू जेव्हा गावाकडनं इथं शहरात आली तेव्हा ती अगदी साधी सरळ अल्लड होती हो. पण ह्या शहराचं वारं लागलं ना, पण तशी माझी पारू सांभाळून राहिली. शेवटी ह्या शहरानं तिला आपलंच बनवलंच. मामा काय बोलताय? माझी पारू आहे ना, रात्र रात्र अशी अंथरुणात रडायची. तेव्हा बाप म्हणून मला काय वाटत होतं ना, हे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते हरीश सरांचा मृत्यू, गणीचा आजारपण, अनुष्का मॅडमचा मृत्यू, या सगळ्या गोष्टींचा माझ्या पारूच्या मनावर लय वाईट परिणाम झाला. तरी मी तिला कायम सांगत होतो, आपली पायरी वळखायला शिक, आपली पायरी वळखायला शिक. पण नाही, किर्लोस्कर कुटुंबाला आपलं मानून बसली ना. आईला मॅडमला आणि त्या घराला सर्वस्व मानलं तिने. कधी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली तिने. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते का नाही आदित्य बाबा? असते ना. आणि सत्य हेच आहे की मालक मालक असतो आणि नोकर नोकर. मामा काय बोलताय तुम्ही? नाही नाही, हे बघा आदित्य बाबा, म्हणजे तुम्ही माझ्या पारूला अगदी किती बरोबरीनं वागवलं तरी माझ्या पारूच्या डोक्यावर तुम्ही मालक आहात हे दडपण असणारच ना. शेवटी सत्य काय आहे? तुम्ही मालक आहात आणि माझी पारू फक्त एक नोकर आहे. पारूला आपल्या कुटुंबातील एक सदस्याचा दर्जा दिलेला आहे. आणि तिला इथे काही गोष्टींचा त्रास झाला असेल, पण प्रेमही तेवढंच मिळालं ना. आणि मामा तुम्ही नका काळजी करू. आता वाईट वेळ टळून गेलेली आहे. मी तिला जातो, घेऊन येतो. इथून पुढे पारूला त्रास होणार नाही, हा माझा शब्द आहे. हे बघा मामा, किर्लोस्कर कुटुंब पारूशिवाय अपूर्ण आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.